हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 3 लेक्चरमध्ये 3 व्हिडिओ आपण बनवले आहेत या टॉपिकवर। आपण 10वीच्या सायन्स बुकमध्ये जो पहिला टॉपिक आहे तुमचा त्याच्यावर व्हिडिओ बनवत आहोत, त्याच्यावर आपण डिस्कशन करत आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन। तर त्या टॉपिकमधले जवळपास 3 पेजेस आपण मागच्या क्लासमध्ये शिकवलेले आहेत। ओके, आता आपण 4थ्या पेजवर आलो आहे। याच टॉपिकच्या 4थ्या पेजवर आलो आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे, सब टॉपिकचं नाव आहे एव्हिडन्स फॉर इव्होल्यूशन। तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, एव्हिडन्सचा अर्थ पुरावे। इव्होल्यूशन जे झालेलं आहे, आत्ता जे आपण पाहतोय, ह्यूमन आहे, प्लांट आहेत, अँजिओस्पर्म आहे, हायर प्लांट्स आहेत, हे जे सगळे इव्होल्यूशन झालं आहे ते सगळं इव्होल्यूशन कसं झालं, कोणापासून कोण बनलं, कोणत्या सजीवापासून कोणते सजीव आले, या सगळ्यासाठी जो पुरावा आपण शोधतोय त्या पुराव्याला म्हणतात एव्हिडन्स फॉर या एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन। ओके, तर हेडिंग काय मग, एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन। त्यामध्ये आपल्याला एव्हिडन्स म्हणजे काय बघायचं, लक्षात घ्या। कलेक्टिव्ह थिंकिंग अपॉन ऑल अबाव मेन्शन थेरीज इम्प्लाइज दॅट, आपण वर पाहिले इव्होल्यूशनच्या वेगळ्या थेरी आपण पाहिल्या, कोणकोणत्या, सुपरनॅचरल थेरी पाहिली, ओके, पॅन्सपर्मिया थेरी पाहिली, केमिकल थेरी पाहिली, अबायोलॉजी थेरी पाहिली, हे वेगळ्या थेरी पाहिल्या आपण ना। त्या थेरीच्या सगळ्या विचार करता, ओके, इम्प्लाइज दॅट इव्होल्यूशन इज ओव्हरलास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस। तुम्हाला माहीत आहे इव्होल्यूशनमध्ये काय होतं, मग सजीवामध्ये बदल घडतात आणि हाऊएव्हर इट नीड प्रूव्ह इट। ओके, इट नीड प्रूव्ह इट म्हणजे आपलं काय करायचं, मग प्रूव्ह करायचं आहे। फॉलोइंग आर द व्हेरियस प्रूफ अवेलेबल इन सपोर्ट ऑफ द थेरीज मेन्शन अबोव। खाली आपण काय करणार आहोत, मग फॉलोइंग आर द व्हेरियस प्रूफ, खाली आपण काय प्रूफ पाहणार आहोत, अवेलेबल आहेत सपोर्ट द थेरी मेन्शन अबोव, म्हणजे वरचे थेरी आहेत इव्होल्यूशनच्या, त्या थेरीला सपोर्ट करणारे काही प्रूफ आपल्याला स्टडी करायचे आहेत। तर त्यातला पहिली हेडिंग आपण घेतोय। हेडिंगचं नाव आहे एव्हिडन्स, हेडिंगचं नाव आहे एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन। काय नाव आहे, एव्हिडन्स या एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन। तर ॲक्च्युली तुमच्या सिलेबसमध्ये, तुमच्या बुकमध्ये टोटल 6 एव्हिडन्स त्यांनी दिलेले आहेत। किती, 6 एव्हिडन्स दिलेले आहेत। त्यातला पहिला एव्हिडन्स आपण घ्यालो आहे, मग फर्स्ट एव्हिडन्स घ्यालो आहे, दॅट इज मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स। मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स। ओके, एव्हिडन्सचा अर्थ तुम्हाला कळलेला आहे। एव्हिडन्सचा अर्थ पुरावा, म्हणजे सजीवामध्ये इव्होल्यूशन होताना कोण्या सजीवापासून कोणत्या सजीव आले, त्या सजीवांचे ॲन्सिस्टर कोण आहेत, त्यांचे पूर्वज कोण आहेत, त्यांच्यामध्ये काय सारखेपणा आहे, या सगळ्यांचा स्टडी करणं त्याला म्हणतो आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स। लक्ष द्या, ऑब्झर्व दॅट फॉलोइंग इमेज अँड नोट द सिमिलॅरिटी बिटवीन द गिवन ॲनिमल इमेज अँड प्लांट इमेज। तुम्हाला पिक्चरमध्ये बघा 2 इमेज दिसतात खाली, कोणकोणत्या, वर ॲनिमलच्या इमेज आहेत ह्या आणि खाली प्लांटच्या इमेज आहेत। तर तुम्ही पाहिलात यात वरच्या तिघामध्ये सिमिलॅरिटी काय, वरच्या तिघामध्ये सिमिलॅरिटी आहे, वरचे तिन्ही कोण आहेत, वरच्या तिघामध्ये सिमिलॅरिटी अशी आहे की वरचे तिन्ही कोण आहेत, ॲनिमल्स आहेत। म्हणजे याचा अर्थ यांचं जे मॉर्फोलॉजिकल फीचर आहे, बाह्यांग आहे, हे कसं आहे बघूया। ओके, बघा हे सगळे ॲनिमलमध्ये बघा, ॲनिमलमध्ये काय म्हणलं त्याने, सगळ्या ॲनिमलमध्ये काय सिमिलॅरिटी आहे, ऑल ॲनिमल हॅविंग, ओके, स्ट्रक्चर ऑफ माउथ, सगळ्यांचं स्ट्रक्चर ऑफ माउथ जे आहे, कोणकोणते ॲनिमल आहेत, डॉग आहे, शीप आहे आणि वुल्फ आहे, हे तिन्ही ॲनिमल आहेत। हे तिघांचं स्ट्रक्चर ऑफ माउथ सेम आहे। ओके, त्यानंतर पोझिशन ऑफ आय, पोझिशन ऑफ आय म्हणजे काय, डोळ्याची जागा, डोळे सगळ्यांचे डोळे आहेत थोडे साईडला आणि फॉरवर्ड डायरेक्शनने आलेले आहेत ना, म्हणून त्याला पोझिशन ऑफ आयज म्हणतोय। त्यानंतर तिसरं आहे स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, व्हॉट इज नॉस्ट्रिल्स, नाकाची छिद्र सगळ्यांचे जवळपास सेम आहेत। अँड लास्ट सगळ्यात शेवटचा जो पॉईंट आहे दॅट इज इयर पिन्ना, इयर पिन्ना, व्हॉट इज इयर पिन्ना, एक्सटर्नल इयर जे असतात बाहेरून दिसतात तुम्हाला। ओके, जसं आपल्यामध्ये बाहेर असतात कानं पकडायला, तसं कुत्र्यामध्ये पण कानं असतात, शीपमध्ये शीपमध्ये म्हणजे मेंढीमध्ये बाहेर कानं असतात, कोल्ह्यामध्ये बाहेर कानं असतात, म्हणून त्याला पिन्ना म्हणतो आपण। अँड
थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर ऑन द बॉडी. आणखी सगळ्यात शेवटचं पॉईंट कोणता आहे? दॅट इज हेअर्स ऑन द बॉडी. हेअर्स ऑन बॉडी हे सगळे सिमिलर, हे सगळे कॅरेक्टर कोणाचे आहेत? तो तुम्हाला दिसले ॲनिमलचे आहेत ना. ओके, डिस्ट्रीब्युटेड ऑन द बॉडी आर सीन इन द ॲनिमल व्हेअर ॲज. आता तुम्हाला माहीत आहे मग हे सगळे कॅरेक्टर जे आहेत, आता तुम्हाला याच्यामध्ये लक्ष द्या, पिन्ना प्रेझेंट राहणं आणि हेअर ऑन द बॉडी प्रेझेंट राहणं हे कोणत्या ॲनिमलचं फीचर आहे? हे जे फीचर आहे दॅट इज मॅमल्सचं फीचर आहे. मॅमल्स नावाचा एक ग्रुप आहे कोणाचा? ॲनिमलचा. त्यांच्यामध्ये कानाचा पिन्ना बाहेर असतो, इयर पिन्ना, आणि बॉडीच्यावर हेअर असतात. याचा अर्थ आपण सांगितलं मग की हे जे ॲनिमल आहेत कोणकोणते? डॉग आहे, शीप आहे आणि वुल्फ आहे. हे तिघांचे जे ॲन्सिस्टर आहेत, त्या तिघांचे जे पूर्वज आहेत हे सारखे आहेत. का? कारण त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकली म्हणजे बाहेरून दिसणारे जे अवयव आहेत, अंग आहे, बाहेरून दिसणारं सेम आहे ना, म्हणून त्यांचे ॲन्सिस्टर सेम आहेत, त्यांचं ओरिजिन सेम आहे, त्यांचं इव्होल्युशन एकाच ठिकाणी झालं आहे असं आपण सांगू शकतो. ओके, म्हणून त्याला आपण म्हणू शकतो काय? दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट इज कॉल्ड ॲज डायव्हर्जंट इव्होल्युशन. का म्हणू शकतो? डायव्हर्जंट इव्होल्युशन म्हणू शकतो आपण. ओके, चला पुढं. म्हणजे त्यांचे ॲन्सिस्टर सेम आहेत पण प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे. चल ओके, नंबर नेक्स्ट. आता त्यांनी प्लांटचं दिल्यानंतर कोणाचं दिले? मग नेक्स्ट ॲनिमलचं दिलं, सॉरी ॲनिमल दिल्यानंतर प्लांट दिले. आता तर प्लांटमध्ये काय सांगितलं त्यांनी पहा. व्हॉट दे गिवन अबाउट प्लांट्स. प्लांटच्या बाबतीमध्ये काय सांगितलं आहे? लक्ष द्या. वेअर आर सिमिलॅरिटी कॅरेक्टरिस्टिक ऑफ लीफ शेप. प्लांटच्यामध्ये पाहिलं, लक्ष द्या, लीफचा शेप आहे म्हणजे पानाचा आकार कसा? सगळ्यांचा लांबट आहे, लॉंग आहे. ओके, सिमिलॅरिटी कॅरेक्टर लाईक लीफ शेप. त्यानंतर लीफ व्हेनेशन. तुम्ही लक्ष देऊन बघा डायग्रामकडे. व्हेनेशनचा अर्थ काय? अरेंजमेंट ऑफ व्हेन अँड व्हेनलेट्स. लीफच्यामध्ये असलेली व्हेनची आणि व्हेनलेटची जी अरेंजमेंट आहे. व्हेन म्हणजे काय रे? शिरा. पानामधले शिरा असतात किंवा उपशिरा असतात, त्यांची जी अरेंजमेंट आहे पानामध्ये ती कशी आहे त्याला म्हणतो आपण व्हेन अँड व्हेनलेट्स. मग इथं कसे आहेत? व्हेनेशन जाळीदार आहेत ना. नेटवर्क शेपड आहे. नेटवर्क म्हणजे जाळीसारखं असतं, म्हणून त्याला आपण म्हणतो आहे रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणतात. काय म्हणायचं? रेटिक्युलेट व्हेनेशन. लीफचा शेप आहे, लीफचं व्हेनेशन आहे. ओके, त्यानंतर लीफचं पेट्योल आहे. व्हॉट इज द पेट्योल? लीफचं पेट्योल कशाला म्हणतो आपण? देठ. पानाच्या देठाला काय म्हणतात? लीफ पेट्योल म्हणतात. ओके, हे पण सगळ्यांचं मोस्टली सेम आहे. लीफचं पेट्योल इट्सेट्रा ऑकर इन केस ऑफ द प्लांट्स. दिस इंडिकेट दॅट दे आर सम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप्स अँड हेन्स प्रूव्ह दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम. म्हणून ह्या ॲनिमलचं आणि या प्लांटचं दोघांमध्ये काय खासियत आहे? या दोघांमध्ये खासियत अशी आहे की या दोघांचं जे ओरिजिन आहे ते कसं असेल? सेम असेल. कारण ॲनिमलमध्ये सिमिलर कॅरेक्टर आहेत तिघामध्ये आणि प्लांटमध्ये सिमिलर कॅरेक्टर आहेत तिघामध्ये. मग तुम्हाला असं प्लांट कोणता आहे? मग आता प्लांट तुम्ही लक्ष द्या, या तिन्ही प्लांटमध्ये तुम्ही लक्ष द्या डायग्राममध्ये फ्रूट फॉर्मेशन व्हायलं आहे. आणि याचा अर्थ फ्रूट फॉर्मेशन व्हायलं आहे, याचा अर्थ हे सगळे प्लांट कसे आहेत? मग अँजिओस्पर्म आहेत. कोणते आहेत? अँजिओस्पर्म आहेत. म्हणजे याचा अर्थ हे सगळ्या प्लांटचं जे स्ट्रक्चर आहे, मॉर्फॉलॉजी आहे, सेम आहे. जसं मी तुम्हाला ॲनिमलमध्ये म्हणलो हे तिन्ही ॲनिमल मॅमल्स असतात, तसं प्लांटमध्ये म्हणालो आहे हे तिन्ही प्लांट्स अँजिओस्पर्म आहेत. का बरं? कारण या तिघामध्ये फ्रूट फॉर्मेशन व्हायलं आहे. याचा अर्थ या सगळ्यांचं ओरिजिन जे आहे सारखं आहे आणि त्याचं सिमिलर कॉमन ॲन्सिस्टर पण असतात. मग ठीक आहे, हे झालं पहिलं एव्हिडन्स, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. आता दुसरं एव्हिडन्स आहे, सेकंड टाईप ऑफ एव्हिडन्स. ओके, इज कॉल्ड ॲज ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. लक्ष देऊन आहे का? ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणालो आहे एव्हिडन्सचा अर्थ पुरावा. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स कशाला म्हणलं आपण? बाहेरून पाहून जे पुरावा देतो त्याला म्हणायचं मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. आणि जे इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं, बोनची जी अरेंजमेंट आहे ते पाहायला मिळते. ओके, बोनची अरेंजमेंट्स, स्केलेटनची अरेंजमेंट जे पाहायला मिळते त्याला म्हणायचं ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ओके, एव्हिडन्स अर्थ पुरावे. बघा मग ॲनाटॉमिकल एव्हिडन्स कशाला म्हणायचं? इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स. पिक्चरमध्ये बघा बेटा, तुम्ही जर पिक्चरमध्ये पाहिलात, इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर, ओके, अँड देअर डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटी. पिक्चरमध्ये बघितलात तर बाहेरून तुम्हाला सारखेपणा दिसत नाही. ओके,
डझंट सी मेनी सुपरफिशियल सिमिलॅरिटी. ओके. आणि बिटवीन ह्युमन हँड्स, कॅट 4 legs, फ्लिपर्स ऑफ वेल अँड पेटॅजियम ऑफ बॅट्स. तुम्ही लक्ष देऊन ऐका. ओके. कोणाचा काय उपयोग आहे बुवा? पहिली गोष्ट, ओके, एक्झाम्पलमध्ये पाहिलात तुम्ही तर ह्युमन हँडचा उपयोग कशासाठी होतो? ह्युमनच्या हँडचा उपयोग होतो ग्रास्पिंगसाठी. ग्रास्प म्हणजे पकडणे ना. ओके. पकडण्यासाठी, कॅप्चर करण्यासाठी कोणाचा? ह्युमनच्या हँडचा उपयोग होतो. त्यानंतर नंबर 2 काय दिले त्याने? सेकंड नंबरला काय दिले? ओके, 4 leg. ओके. नंबर 2 काय दिले त्याने? कॅट्स 4 leg. 4 legचा अर्थ पुढचे पाय. कोणाचे? कॅटचे पुढच्या पायाचा उपयोग कशासाठी आहे बुवा? कॅटच्या पुढच्या पायाचा उपयोग आहे फॉर वॉकिंग, जम्पिंगसाठी, वॉकिंगसाठी, रनिंगसाठी वगैरे होतो. नंबर 3 तिसरं काय दिलं? ओके, फ्लिपर्स ऑफ वेल. काय दिलं तिसरं? फ्लिपर्स ऑफ वेल. वेल म्हणजे काय? एक मासा आहे, अक्वॅटिक ॲनिमल आहे. त्याचा उपयोग कशासाठी होतो? स्विमिंगसाठी होतो. ओके, स्विमिंगसाठी होतो. ओके. आणि सगळ्यात शेवटचं कोणतं आहे? पेटॅजियम ऑफ बॅट. ओके, पेटॅजियम ऑफ बॅटला आपण वटवाघूळ म्हणतो, फ्लाइंग फॉक्स म्हणतात. याचा उपयोग कशासाठी होतो? मग फ्लाइंगसाठी होतो ना. म्हणजे तुम्ही थोडं नोट करा. हे तिन्ही जर ऑर्गन बघितलात, अनाटॉमिकल एव्हिडन्समध्ये पाहिलात, हे तिन्ही जे ऑर्गन आहेत दॅट इज कॉल्ड ॲज 4 limb आहेत. 4 limbचा अर्थ काय? हे सगळ्या ॲनिमलचे हे ऑर्गन जे आहेत 4 limb आहेत ना. ओके. आणि 4 limb म्हणजे पुढचे पाय म्हणतो आपण त्याला. मग याचं काय? या 4 limbचं काय? स्ट्रक्चर अँड ओरिजिन कसं आहे? मग सेम आहे ना. स्ट्रक्चर आणि ओरिजिन सेम आहे, बट फंक्शन मात्र कसं आहे? मग प्रत्येकाचं फंक्शन मात्र डिफरंट आहे. ओके, फंक्शन मात्र डिफरंट आहे. आणि अशा ऑर्गनला म्हणतो आपण मग, जेव्हा एखाद्या ऑर्गनचं स्ट्रक्चर आणि ओरिजिन सेम असतं बट फंक्शन वेगळं असतं, अशा ऑर्गनला म्हणतो आपण, ओके, दॅट इज कॉल्ड ॲज होमोलोगस ऑर्गन. कोणतं ऑर्गन? होमोलोगस ऑर्गन असं म्हणतो आपण. ओके. कोणामध्ये असतं मग होमोलोगस ऑर्गन्स? हे 4 limb जे आहेत कोणाकोणाचे? ओके, ह्युमनचं 4 limb हँड, कॅटचं 4 leg. ओके, वॉकिंगसाठी वापरतात. फ्लिपर्स ऑफ वेल स्विमिंगसाठी वापरतात. आणि पेटॅजियम ऑफ बॅट फ्लाइंगसाठी वापरतात. म्हणजे सगळ्यांचे 4 limb आहेत. या तिघांचं स्ट्रक्चर आणि ओरिजिन कसं आहे? तिन्ही बोनचं या 4 limbचं सेम आहे. तुम्हाला असं सेम कसं काय? लक्ष देऊन बघा डायग्राममध्ये. ओके, फिगरमध्ये बघा. मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवा. इकडे बघा. ओके, ह्याला म्हणतात ह्युमरस. हे जे बोन आहे त्याला म्हणतात ह्युमरस. ओके, इथं असतं तुमचं रेडियस, नंतर हे असतं आल्ना, हे असतात कार्पेल, हे असतात मेटाकार्पेल आणि हे असतात फॅलेंजेस. म्हणजे सगळ्या ॲनिमलमध्ये बघा बोनची जे नंबर आहेत, बोनचे जे शेप आहेत ते सेम आहे, म्हणून याचे स्ट्रक्चर आणि ओरिजिन सेम आहे, बट फंक्शन वेगळं आहे. म्हणून अशा ऑर्गनला म्हणतो आपण होमोलोगस ऑर्गन. आणि होमोलोगस ऑर्गन जे असतात त्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला? होमोलोगस ऑर्गन जनरली शोज व्हॉट? डायव्हर्जंट इव्होल्युशन. काय दाखवतात? डायव्हर्जंट इव्होल्युशन दाखवतात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायव्हर्जंट इव्होल्युशन? ज्यांचे अँसिस्टर सेम आहेत बट त्यांचे फंक्शन काय आहेत? वेगळे असतात. डायव्हर्जनचा अर्थ वेगवेगळेपणा, म्हणजे त्यांचे पूर्वज प्राचीन जे अँसिस्टर आहेत ते कसे आहेत? सेम आहेत, बट त्याचं फंक्शन कसं आहे? प्रत्येकाचं वेगळं आहे. म्हणून हे तुम्हाला काय दाखवतं आहे? डायव्हर्जंट इव्होल्युशन दाखवतं आहे. तुम्ही जर मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्समध्ये पाहिलात तरीसुद्धा इथं स्ट्रक्चर कसं होतं? सेम होतं सगळ्यांचं आणि फंक्शन पण सेमच होतं. तसं स्ट्रक्चर पण सेमच होतं आणि फंक्शन पण सेमच होतं. ओके. आणि ॲनाटॉमिकलमध्ये मात्र स्ट्रक्चर
आणि ओरिजिन सेम आहे बट फंक्शन डिफरंट आहे म्हणून त्याला आपण अनॉटॉमिकल एव्हिडन्स म्हणतो आहे. ओके, आता तिसरा एव्हिडन्स पाहतो आहे आपण. ओके, तुमच्या बुकमध्ये बघा काय म्हणलं आहे. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर देर इज डझंट सीम ओनली सुपरफिशियल सिमिलॅरिटी बिटवीन द ह्युमन हँड्स वगैरे तुम्हाला सांगले. ओके, हां, वेल अँड पेटेजियम बॅट सिमिलरली यूज ऑफ इच ऑफ दी स्ट्रक्चर आज डिफरंट. बघा म्हणजे स्ट्रक्चर जर तिचं चौघांचं सेम असेल, चौघांचं स्ट्रक्चर सेम असेल पण चौघांचा यूज मात्र वेगळा आहे ना. यूज कसा आहे, वेगळा आहे. ओके, हाऊएव्हर देर इज सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन अँड बोनी जॉईंट्स इन ऑर्गन्स of each of those animal and this similarity indicate that those animal may have common ancestor. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की या सगळ्यांचे बोन जे आहेत ते सारखे आहेत म्हणजे यांचे ॲन्सेस्टर सेम आहेत. म्हणून हे कोणतं इव्होल्युशन दाखवलेत, डायव्हर्जंट इव्होल्युशन दाखवतात. आणि ऑर्गनला म्हणायचं होमोलोगस ऑर्गन. लक्ष द्या, पुढं काय म्हणलं आहे, विच आर द डिफरंट ऑर्गन इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. आपल्या बॉडीमध्ये कोणकोणते ऑर्गन असतात. जसं तुम्हाला माहीत आहे, स्टमक आहे, लंग्स आहे, किडनी आहे, ब्रेन आहे, हार्ट आहे. हे सगळे आपल्या बॉडीमधले कोण आहेत, ऑर्गन्स आहेत. आणि ईच ऑर्गन आर युजफुल फॉर ऑर्गॅनिझम. त्यांनी पुढं सांगितलं आहे की आपल्या बॉडीमधले सगळेच ऑर्गनचा आपल्या बॉडीला यूज होतो का. आपल्या बॉडीमधल्या सगळ्याच ऑर्गनचा आपल्या बॉडीला यूज होतो का. आपण त्याला म्हणू शकत नाही, नो म्हणू शकतो. ओके, कारण सगळ्याच बॉडीच्या ऑर्गनचा यूज होत नाही. आणि मग त्या ऑर्गनला काय म्हणतात, वेस्टिजियल ऑर्गन म्हणतात. काय कोणते ऑर्गन म्हणतात, वेस्टिजियल ऑर्गन. कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑफ जिओलॉजिकल डेटिंग अँड प्रेझेंट इन द क्लासरूम. नाव नेक्स्ट पॉईंट आहे तुम्हाला बुकचा दिलेला, वेस्टिजियल ऑर्गन. एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन आपण पाहतो आहे. आणि एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशनमध्ये आपण तिसरं एव्हिडन्स पाहिलो आहे, थर्ड एव्हिडन्स पाहिलो आहे. दॅट इज कोणतं, वेस्टिजियल ऑर्गन्स. VESTIGEAL वेस्टिजियल ऑर्गन्स. अगोदर वेस्टिजियल ऑर्गनचा मिनिंग समजून घ्या. असे ऑर्गन की जे बॉडीमध्ये प्रेझेंट राहतात पण त्या त्या ऑर्गनचा बॉडीला काही फायदा होत नाही, अशा ऑर्गनला म्हणायचं वेस्टिजियल ऑर्गन्स. बघा लक्ष देऊन ऐका, असतात पण बॉडीमध्ये फंक्शन करत नाहीत. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन. लक्ष द्या, डिजनरेटेडचा अर्थ काय रे, नस झालेले. अंडर डेव्हलप्ड अर्थ काय, अविकसित. युजलेसचा अर्थ उपयोगी नसलेले ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन. फॉर एक्झाम्पल, सापाचे पाय असतील, आपल्यामधला इयरचं मसल असतील, किंवा विजडम टीथ असेल. ओके, किंवा मग टेल बोन असेल, मंकी बोन असेल, माकड हाड असतं त्याला कोक्शियल म्हणतो, कोकिक्स म्हणतात. तर हे जे आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन्स आहेत पण त्याचं काही काम नाही ना, त्याला आपण युजलेस ऑर्गन म्हणू शकतो. ओके, आणि तशा ऑर्गनला काय म्हणायचं, मग जे ऑर्गन बॉडीमध्ये युजलेस आहेत तशा ऑर्गनला काय म्हणायचं, वेस्टिजियल ऑर्गन म्हणायचं. काय म्हणायचं, वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजेच काय, ऑर्गन प्रेझेंट इन बॉडी, ओके, बट आर युजलेस. बॉडीमध्ये आहेत पण युजलेस आहेत, त्याला म्हणायचं वेस्टिजियल ऑर्गन. त्याचे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो नंतर मी. In a living organism, sudden development of new tissue or organ for living in changing environment is not possible. Okay, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय म्हणताने सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यू ऑर ऑर्गन फॉर लिव्हिंग इन द चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. म्हणजे सडनली बदल होत नाही, अचानक बदल होत नाही. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंज. आणि आहे त्या ऑर्गनमध्ये काय होतं, मग हळूहळू बदल दिसतात. आणि मोस्टली a specific structure in the body is useful under certain condition situation. However, same structure under different situation may become useless or even harmful. म्हणजे कधी कधी काय काय ऑर्गन युजफुल असतात आणि तेच ऑर्गन काही ॲनिमलमध्ये काही सिच्युएशनला युजलेस असतात किंवा ते हार्मफुल पण असतात. आणि सच अ स्ट्रक्चर बिगिन्स टू जनरेट अंडर सच अ सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. मी तुम्हाला पहिलं सांगितलं, नॅचरल सिलेक्शन जी टर्म आहे ही कोण मांडली आहे, डार्विननं मांडली आहे. मग डार्विननं सांगितलं आहे की जे ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये युजलेस आहेत त्याचं नॅचरल सिलेक्शन नाही झालं. ओके, जे युजफुल आहे त्याचं सिलेक्शन झालं आहे. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर फॉर स्ट्रक्चर टू डिसअपियर. सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेज ऑफ डिसअपिअरन्स. म्हणून हे जे स्ट्रक्चर आहे डिसअपिअर व्हायला हजारो वर्ष लागले, लाखो वर्ष लागले. आपल्याला माहीत आहे आपले जे पूर्वज होते माकडं वगैरे त्यांना सेफ्टी होती,
पण ते शेपटीत जायला हजारो वर्ष लागले. याचा अर्थ ऑर्गन लगेच जातो का? नाही. टिश्यू किंवा ऑर्गन जे आहेत ते लगेच जात नाहीत, लगेच डिसअपेअर होत नाहीत. त्याला हजारो वर्ष लागतात इन डिफरंट ॲनिमलमध्ये. आणि सच ऑर्गन दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम. म्हणून तसे ऑर्गन काय असतात मग? नॉन फंक्शनल असतात. कोणामध्ये? काही काही सजीवामध्ये. इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे एकामध्ये नॉन फंक्शनल आहेत पण दुसऱ्यामध्ये फंक्शनल आहेत ना. जसं की एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला इथं बघा. हा अपेंडिक्स आहे. हा अपेंडिक्सचं काय मग? ओके, पहिलं एक्झाम्पल काय दिलं त्याने? पहिलं एक्झाम्पल त्याने दिलं आहे अपेंडिक्स. मग अपेंडिक्सच्या बाबतीमध्ये लक्ष द्या. अपेंडिक्सच्या बाबतीमध्ये काय? अपेंडिक्समध्ये काय असतं? ओके, कोणती कॅपॅसिटी आहे? हे काय करतं? सेल्युलोज डायजेशनला हेल्प करतं ना, कारण ह्याच्यामध्ये एन्झाईम तयार होतात सेल्युलोज नावाचे. आणि मग ह्याचा फायदा कोणाला व्हायचा? आपल्या ॲन्सेस्टरला व्हायचा ना. अपेंडिक्सचा फायदा सेल्युलोजचं डायजेशन करत असल्यामुळे आपलं कोणाला व्हायचा? ओके, युजफुल व्हायचं. कोणाला व्हायचं? इन ॲन्सेस्टर्स. म्हणजे कोण? हार्बिव्होरस. आपले जे ॲन्सेस्टर हार्बिव्होरस होते म्हणजे शाकाहारी होते, गवत खायचे, त्यांना फायदा व्हायचा. पण त्याच अपेंडिक्सचा ह्युमनसाठी काय आहे? काय फायदा नाही. ह्युमनसाठी कसं आहे मग? त्याचा अपेंडिक्स युजलेस आहे ना. पुन्हा एकदा रिपीट सांगायला आहे. अपेंडिक्सच्यामध्ये सेल्युलोज डायजेशन करणारे एन्झाईम असतात म्हणून त्याचा उपयोग आपल्या हार्बिव्होरसला व्हायचा, आपल्या ॲन्सेस्टरला व्हायचा, पण त्याचा उपयोग आपल्याला होत नाही. ओके, आणि कुठं असतं अपेंडिक्स? स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन ज्या ठिकाणी जॉईंट होतो त्याच्या खाली असतं हे. त्याला खरं तर वर्मी फॉर्म अपेंडिक्स म्हणतात. वर्मी फॉर्म का म्हणतात? कारण इट लुक लाईक वर्म, क्रमीसारखं दिसतं. आणि कुठं असतं? स्मॉल इंटेस्टाईनचा शेवटचा पार्ट. त्याला आपण ओके, स्मॉल इंटेस्टाईन 3 पार्ट असतात, ड्युओडेनम, जेजुनम आणि इलियम. तर स्मॉल इंटेस्टाईन शेवटचा जो पार्ट आहे दॅट इज इलियम. हा शेवटचा पार्ट इलियम आहे. हा इलियम आहे. आणि लार्ज इंटेस्टाईनचा पहिला पार्ट दॅट इज सिकम आहे. ओके, म्हणजे या दोघांच्या मध्ये असतं हे. आणि मग त्याच्या खाली असतं हे कोण? अपेंडिक्स. ओके, पुढं काय म्हणलं? अपेंडिक्स विच इज युजलेस इन द ह्युमन अँड युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन द रुमिनंट ॲनिमल. रुमिनंटचा अर्थ काय? मी तुम्हाला म्हणलो ना, हार्बिव्होरस ॲनिमल जे आहेत, गवत खाणारे प्राणी जे आहेत. ओके, कोणते? रुमिनंट्स. कोणते? गाय, म्हैस वगैरे जे आहेत, गोट वगैरे रुमिनंट्स आहेत. त्यांच्यामध्ये कसं आहे मग? युजफुल आहे ना. कशासाठी? रुमिनंट्स. सिमिलरली मसल्स ऑफ द इयर पिन्ना. इयर पिन्नाचा अर्थ काय? कानाच्या जे पिन्ना बाहेर आला आहे ते कानं हलतात. काय काय प्राण्यांचे कानं हलतात ना. याचा अर्थ त्यांच्यामध्ये इयर पिन्नाच्यामध्ये काय असतात? इयर पिन्नाच्यामध्ये काय असतात? मसल असतात. जेणेकरून ते कानामध्ये काही कचरा जात असेल, काही मासे जात असतील किंवा काही वस्तू जात असतील ते कानं हलवतात. त्यामुळं ते हलवू शकतात कानं. मसल्स ऑफ द इयर पिन्ना विच इज युजलेस टू ह्युमन. आपल्यामध्ये आपण कानं हलवू शकत नाही, आपल्यामध्ये ते मसल हलवू शकत नाहीत. ओके, इयर पिन्ना मसल जे आहेत, ओके, कोणामध्ये युजफुल आहेत? युजफुल कोणामध्ये आहेत? इन ॲनिमलमध्ये आहेत. ओके, कोणामध्ये युजफुल आहेत? ॲनिमल्समध्ये युजफुल आहेत. बट ह्युमनमध्ये तेच काय आहेत? युजलेस आहेत. कोण? इयर पिन्ना. कोणामध्ये युजलेस आहेत? ह्युमनमध्ये युजलेस आहेत. कारण इयर पिन्नाच्या मसल आपण हलवू शकत नाही. 2 झाले. ओके, तिसरं झालं आर युजफुल इन द ह्युमन अँड आर युजफुल इन द मंकी अँड मुवमेंट ऑफ इयर पिन्ना. मग युजफुल कोणामध्ये आहेत? युजफुल इन ॲनिमल लाईक मंकीमध्ये युजफुल आहेत. ओके, डॉगमध्ये युजफुल आहेत. आर युजफुल इन द मंकी अँड मुवमेंट ऑफ द इयर पिन्ना. ओके, मंकीमध्ये युजफुल आहेत इयर पिन्नाचे मसल, पण ह्युमनमध्ये युजलेस आहेत. ओके, तिसरा ऑर्गन द्यायला आपण थर्ड. कोणता? दॅट इज व्हेरियस वेस्टेज ऑर्गन लाईक टेल बोन, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो माकड हाड किंवा त्यालाच कोकिक्स म्हणतात. COCCYX कोकिक्स म्हणतात, मंकी बोन म्हणतात. ओके, आता ह्याचा उपयोग कोणामध्ये व्हायचा? ओके, हे युजफुल कोणामध्ये होते? युजफुल होते मंकीमध्ये, कारण मंकीमध्ये टेल होती ना. बट ते युजलेस आहेत कोणामध्ये? युजलेस कोणामध्ये आहेत? ह्युमनमध्ये त्या टेल बोनचा काहीच फायदा नाही. ओके, आहे ते फक्त प्रेझेंट आहे फक्त बस. आणि सगळ्यात शेवटी काय? विजडम टीथ. मी तुम्हाला थोड्या वेळाखाली सांगितलं. विजडम टीथला मराठीमध्ये म्हणतात अक्कलदाडा.
जे 18 इयरला येतात. ओके, कधी येतात? 18 इयरला येतात. ओके, किती असतात ते? ओके, टोटल 4 टीथ असतात. अक्कलदाढा 4 टीथ असतात. ओके, त्याच्या अगोदर आपल्या 28 दात आलेले आहेत ना मग ऑलरेडी. ह्युमनला दातं किती असतात? 32 दातं असतात. त्यातले 32 पैकी 4 दातं कधी येतात? 18 वर्षानंतर येतात. म्हणून त्यांनी म्हणाले विजडम टीथ्स अँड बॉडी हेअर्स. ओके, विजडम टीथचा मग बॉडीमध्ये चिविंगसाठी फायदा होतो का? यस, आपले जे अँसेस्टर होते त्यांच्यासाठी चिविंगसाठी फायदा व्हायचा ना. ओके, चिविंगसाठी फायदा होतो, पण आपल्यामध्ये तेवढा फायदा होत नाही. ओके, आणि बॉडी हेअर्स प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ ह्युमन बिईंग. आणि सगळ्यात शेवटी काय? बॉडीवरचे हेअर्स. ॲनिमलमध्ये काय करतात बॉडीवरचे हेअर्स? बाकीच्या ॲनिमल जे आहेत त्यांच्यामध्ये काय होतं? बॉडीच्यावरचे हेअर असतात. बाकीच्या ॲनिमलमध्ये बॉडीच्यावरचे हेअर असतात. ओके, अदर ॲनिमलमध्ये बॉडीच्यावरचे हेअर्स काय करतात? बाकीचे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये हेअर्समुळं काय होतं? प्रोटेक्शन होतं ना. जसं की गोट आहे, शीप आहे, मंकी आहे, बफेलो आहे, काऊ आहे, यांच्यामध्ये केसामुळे संरक्षण मिळतं त्यांना. पण ह्युमनमध्ये काय ते? ह्युमनमध्ये आपण केस जास्त ठेवत नाही, म्हणून केसांचा आपला उपयोग होत नाही. म्हणून त्याला आपण म्हणू शकतो काय? ह्युमनमध्ये ते ऑर्गन युजलेस आहेत. सो अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 एव्हिडन्स संपवले आहेत टोटल. कोणकोणते 3 एव्हिडन्स संपवले आहेत? ओके, पिक्चर तुम्हाला सगळे अवेलेबल आहेत पिक्चर बघायला बुकमध्ये. 3 एव्हिडन्स संपवले आहेत आपण आज. पहिला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, दुसरा अनाटॉमिकल एव्हिडन्स आणि तिसरा वेस्टिजियल ऑर्गन. असे 3 एव्हिडन्स आपण संपवले आहेत. ओके, याच्यानंतर ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर म्हणलं आहे. ओके, त्यानंतर पुढचे जे 3 एव्हिडन्स आहेत बाकीचे कोणकोणते? पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स 1, कनेटिलिंग 2 आणि एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्स 3. हे 3 एव्हिडन्स आपण काय करणार आहोत? नेक्स्ट पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.